त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. बीड जिल्ह्यातील माजी सरपंचाने मंत्रालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना पकडल्याने मोठा अनर्थ टळला. मुगगाव ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी करता त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. नाशिकच्या काटेगल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 37 संशयित आरोपींना अटक करण्यात आली. गडचिरोलीतल्या देऊळगाव इथे आदिवासी कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर घोटाळा झालाय. घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीत खरेदी केंद्रावरील पदाधिकारी आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. 4 कोटींच्या धान खरेदी घोटाळ्यात कारवाईचे आदेश देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. जळगाव ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी अब्रार कुरेशी सोबत पीएसआय दत्तात्रय पोटे यांनी 352 वेळा संवाद साधल्याचं समोर आलं. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले. दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दत्तात्रय पोटे यांची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होईपर्यंत पोटे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. शिक्षण संस्थेच्या सचिवाच्या त्रासाला कंटाळून शिक्षक सोपान पालवे यांनी 17 एप्रिल रोजी आत्महत्या केली. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांना सह आरोपी करून अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा सोपान पालवे यांच्या कुटुंबियांनी घेतला. जालना शहरातील शासकीय कंत्राटदार देवीदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयावर जीएसटी विभागानं धाडं टाकली. मागील 3 दिवसांपासून कार्यालयाची झाडाझडती घेतली जात होती अशी माहिती सूत्रांनी दिली. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव इथल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याने एका महिलेला सरपंचासह 10 जणांनी लाकडी काठी आणि रबरी पाईपनं मारहाण केली. आणि या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यामध्ये सरपंचासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बीडमधील महिला मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली. महिला आयोगाकडून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. बीड महिला मारहाण प्रकरणात दोन्ही बाजूच्या गोष्टी समजून घेण्यात याव्यात असं वक्तव्य नीलम गोरेंनी केलंय. तर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्याचं त्यांनी म्हटलंय. नाशिकमधल्या उत्तर नगर परिसरात एका आयकर अधिकाऱ्याने आत्महत्या केली. हरेकृष्ण पांडे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. साखरपुड्यातच त्यांची वधू होणाऱ्या मुलीने तिच्या प्रियकराला मिठी मारल्यानं प्रेम प्रकरण उघडकीस आलं. मात्र यानंतर आपल्याशीच लग्न करण्यासाठी संबंधित मुलगी धमकी देत होती. दरम्यान तणावात येऊन हरेकृष्ण पांडे यांनी आत्महत्या केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जी ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. तरीच्या विषय मृत्यू प्रकरणी पवारांच्या पक्षाकडून हायकोर्टात 24 एप्रिल रोजी याचिका दाखल करण्यात येणार आहे. अहवाल देणाऱ्या समितीमध्ये असणाऱ्या एका डॉक्टरवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत अशा शब्दात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीच्या अहवालावरून सुषमा अंधारेंनी टीका केली. मंगेशकर रुग्णालयातील किंवा कोणत्याही रुग्णालयात अनियमितता होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य शासनाच्या 3 विभागाचे अहवाल येतील आणि त्यावर कारवाई होईल. ट्रस्ट ऍक्ट खाली ही संस्था असल्यानं राज्य शासनाच्या वतीनं कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आले. 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत शहरात मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. आणि शहरात झालेल्या हिंसाचार, राजकीय घडामोड आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांनी सगळ्यात मोठा पुरावा जोडला आहे. आरोपी दत्ता गाडे अनेकदा स्वारगेट स्थानकात येत असल्याचं गुगल लोकेशनवरून स्पष्ट होतंय. दोषारोप पत्रात गुगल लोकेशनचा सविस्तर पुरावा म्हणून उल्लेख करण्यात आला. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला बडतर्फ करण्यात आले. संभाजीनगरचे आयजी वीरेंद्र मिश्र यांनी रणजित कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांनी 1500 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेख यालाही पोलिसांनी अटक केली. तर यात काँग्रेस, ठाकरे गट, पवार गट आणि एमआयएमचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावा पोलिसांनी केला. मेळघाटातील डोमा गावात घर बांधकामाच्या किरकोळ वादावरनं आशा वर्करनं एका 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली. मारहाणीत महिलेचे दातही पडलेत. गर्भवती महिलेसह तिच्या पतीलाही लाकडी काठीने मारहाण करण्यात आली. बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक ठिकाणी बैलाचा छळ केला जातो. अशीच एक घटना कोल्हापूरच्या कसबा बावडामधील यात्रेत घडली. बैल जोरात पळावा यासाठी मालकाने शेपटीचा चावा घेतला आणि यामुळे चिडलेल्या बैलानं मालकाला जोरात लाथ मारली आणि यावेळी बैलगाडा मालक थेट बैलगाडीतून खाली कोसळला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका पिस्तुलासह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करत 3 जणांना ताब्यात घेतले. धाराशिव इथल्या ड्रग्ज प्रकरण ताजं असतानाच बार्शीत ड्रग्ज सापडल्यानं खळबळ उडाली. जळगावच्या पारोळा पोलीस स्थानकातील निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत पोलीस ठाणे जाण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हिंमत असेल तर पकडून दाखवा असं ओपन चॅलेंज व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलं. पुण्यातील कोंढवा परिसरात वाहनांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या आरोपींना 12 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. ज्या ठिकाणी वाहनांची तोडफोड केली त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढण्यात आली. बेलासीस ब्रिज बांधकामालगतच असलेल्या बेलासीस मच्छी मार्केट महानगरपालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आलंय आणि या मच्छी मार्केटमधील मासळी विकणाऱ्या 7 महिलांचं पुनर्वसन करण्यात आलं. परंतु उर्वरित 12 महिला अद्यापही त्याच ठिकाणी व्यवसाय करत होत्या आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या या तोडक कारवाईमुळे महिलांचं आर्थिक नुकसान झालं. घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी माध्यमांची पुस्तकं जाळण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पाठ्यपुस्तकं जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवी मुंबई शहरावर 1400 कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. सद्यस्थितीत 700 ते 800 कॅमेरे सुरू आहेत. उर्वरित कॅमेऱ्यांचं रिस्टोरेशन लवकरच पूर्ण करणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं. धाराशिवच्या हंगरगातूळ गावातील शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केली. शेतात पिकवलेल्या सफरचंदाची तुळजाभवानी देवीला आरास करण्यात आली. गुड फ्रायडेच्या निमित्ताने अकोला शहरातील माउंट कार्मल चर्चच्या परिसरात देखावा साकारण्यात आला. ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना करत शांतीचा संदेश दिला. सिल्लोडचा आराध्य दैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. यात्रा परिसरामध्ये नवसपूर्ती करता व्यवस्था करण्यात आली. मंदिर परिसरात प्रसादाची दुकानंही थाटण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातून जाणाऱ्या कोदा खेती या रस्त्यावरील दरा फाट्याजवळचा सुसरी नदीवरील पूल दुरुस्तीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात आणि सुसरी नदीवर असलेल्या पुलाच्या गॅपमध्ये पडून एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला होता. याची दखल घेत 7 दिवसात दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झालेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पारा जो आहे तो 42.5 अंशांवर पोहोचलाय. तापमान आणखी वाढणार असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. मनमाड मालेगाव भागात तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलाय. तापमानात वाढ झाल्यामुळे लिंबाची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यानं किरकोळ बाजारात लिंबाच्या किमतीत वाढ होऊन 1 लिंबू 10 ते 12 रुपयांना विकला जातो. जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा कहर पाहायला मिळाला. परिणामी धरणातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत 5.22% घटलाय. उष्णतेची लाट कायम राहिल्यास हतनूर धरणातील जलसाठ्यात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. वर्ध्यात अवकाळी पाऊस जाताच तापमानात चढ उतार पाहायला मिळतोय. आठवडाभरात तापमानानं 40शी पार केली आणि त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येतं. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलाय आणि पुढील काही दिवसात पारा 45शी पार जाण्याची शक्यता आहे. परभणीच्या जिंतूरमधील येलदरी धरणात मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमाराचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. तब्बल 36 तासानंतरही मच्छीमारांचा शोध लागलेला नाहीये. भुजंग चव्हाण असं या मच्छीमाराचं नाव आहे. नंदुरबार नगर परिषद हद्दीतील तब्बल 89 इमारती अति धोकादायक जाहीर करण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात अति धोकादायक इमारतींच्या घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन खबरदारी म्हणून नगर परिषदेकडून या 89 इमारतींमधील सर्व रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. नागपूर नगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा लागणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिकेच्या सर्व शाळांमध्ये कॅमेरा लावण्याचं काम पूर्ण होणार आहे आणि यासाठी पालिकेनं 2.5 कोटींची तरतूद केली आहे. रायगडमधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना चांगली सुविधा मिळावी यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रुग्णालयास 25 लाखांच्या वैद्यकीय उपकरणांचं वाटप करण्यात आलं. पुणे सोलापूर महामार्गाजवळ दौंड तालुक्यातील वरवंड गावात महानंद दूध प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर कोळशाची राख तयार होत असल्यानं नागरिकांच्या घरामध्ये राखेचे थर बसतात. त्यामुळे महिलांनी आंदोलन केलं. मालेगावच्या मुख्य रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. मोसम पूल, महात्मा फुले चौक या रस्त्यावर तासनतास वाहतूक कोंडी होत असल्यानं मालेगावकर त्रस्त झालेत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी करण्यात येते.
सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळंकी इथे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याचा तीव्र विरोध दर्शवला आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बसवल्यानं ग्रामस्थ संतापलेत। गावात बसवलेले 8 मीटर कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागले। भुसावळ शहरातील तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे। तब्बल 8 दिवसांनी पुन्हा तापमानाचा पारा 44 अंशांवर गेला आहे। त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले।